महाराजांनी आज त्या सिद्धीसारख्या शत्रूला आहे ना, असा जेर करून ठेवला होता. म्हणजे जंजिरा इथे ना शेजारी पद्मदुर्ग उभा करून ठेवला होता, हं, हं. की तू बाहेरच पड आता. तू हं. बाहेर पडला की तू संपला. पद्मदुर्ग म्हणजे महाराजांचे वाक्य आहेत, की राजापुरीच्या उरावर दुसरी राजेपरी उभी केली. तेवढा सुंदर किल्ला उभा केलेला आहे तिथं. जबरदस्त किल्ला आहे, बघण्यासारखा आहे. नक्की जावा. पण ह्या जंजिऱ्याच्या उरावर शिवाजी महाराजांनी एक किल्ला उभारलाय ज्याचं नाव आहे पद्मदुर्ग. पद्मनाभ. तुम्ही कधी पद्मदुर्गला म्हणजे जंजिऱ्याला एक वेळ नाही गेलात तरी चालेल, पण पद्मदुर्गला नक्की जा. पद्मदुर्ग म्हणजे महाराजांचे वाक्य आहे, की राजापुरीच्या उरावर दुसरी राजेपुरी उभी केली. तेवढा सुंदर किल्ला उभा केलेला आहे तिथं. जबरदस्त किल्ला आहे, बघण्यासारखा आहे. नक्की जावा. तो त्या पद्मदुर्गवर महाराजांनी आज त्या सिद्धीसारख्या शत्रूला आहे ना, असा जेर करून ठेवला होता. म्हणजे जंजिरा इथे ना शेजारी पद्मदुर्ग उभा करून ठेवला होता, हं, हं. की तू बाहेरच पड आता. तू बाहेर पडला की तू संपला. आलं का लक्षात? हां. तर ती महाराजांनी तिथं उभा केलाय पद्मदुर्ग. अख्खा जंजिरेकर तिथं स्वतःच्या काय किल्ल्यामध्ये कैद झालेला आहे तिथे. असे महाराजांनी खूप कलाकार जबरदस्त केले. पण जंजिऱ्याचं काय कौतुक करायचा विशेष नाही आहे. कारण ते पिढ्यानपिढ्या तो किल्ला मजबूत होत गेला दिवसेंदिवस आणि त्यांना निसर्गाची साथ लाभली त्याच्यामुळे.